उल्हासनगरात बर्फ फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टोकदार सुव्याने भोसकून रिक्षा चालकाला गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामध्ये रिक्षा चालक प्रीतम खैरे हे गंभीर जखमी झाले असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी विवेक पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रिक्षा चालक प्रीतम खैरे उल्हासनगर कॅम्प 1 परिसरात राहण्यास असून ते बिर्ला गेट ते कल्याण दरम्यान रिक्षा चालवतात। तर हल्ला करणारा आरोपी हा देखील रिक्षा चालक असून नेहमीप्रमाणे प्रीतम हे नंबरनुसार रिक्षा स्टँडवर प्रवासी भाडे भरत असताना आरोपी विवेक पाटील तिथे आला आणि मला प्रवासी भाडे दे असं प्रीतमला बोलू लागला। मात्र भाडे देण्यास प्रीतमने नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते। त्यानंतर प्रीतम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत विवेक उर्फ भावड्या याची तक्रार केली होती। मात्र दुसऱ्याच दिवशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विवेक पाटीलने आपल्यावर बर्फ फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टोकदार सुव्याने हल्ला केल्याचा आरोप रिक्षा चालक प्रीतम खैरे यांनी केला आहे। माझं नाव प्रीतम वसंत खैरे। मी बिर्ला गेट ते कल्याण गाडी चालवणारा व्यक्ती, ऑटो ड्रायव्हर आहे। त्याने येऊन मला मारहाण केली। विवेक पाटील म्हणून मुलगा आहे। त्याने आला आणि डायरेक्ट पहिले आधी 9 तारखेला त्यांनी माझ्याशी धक्काधुक्की केली, मारहाण केली। त्यानंतर मी 9 तारखेला रात्री संध्याकाळी 8 ते 9 वाजता मी त्याच्यावर एनसी केली। एनसी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी 12 वाजता 11:30 ते 12च्या दरम्यान मी गाडी चालवताना जस्ट म्हणजे डायरेक्ट त्यांनी माझ्यावर वार केलेत। ऍक्च्युअली पहिल्या डोक्यावर, मग मांड्यांवर, पायांवर वार केलेत आणि मी पडलो खालती। बर्फ थोडासा सुवा असतो ना, त्याच्याने मला मारहाण म्हणजे ते घातले त्यांनी पायात, डोक्यात, मांडींना। आणि म्हणजे वार्ता अशी झाली होती की मी गाडी 9 तारखेला माझ्या नंबरानं गाडी लागलेली होती। तो आला, तो व्यक्ती मला दुसऱ्याच्या गाडीत बसून आला। त्याचाच मित्र होता, तो गंजेडीच होता तो पण, किंवा मला गाडी भरू दे। मी म्हणतो माझा नंबर आहे, माझ्या गाडीत पॅसेंजर बसलेत। त्याने मला बोले की मैं भरूंगा, बोले मुझे कल्याण जाना है, माल लेने के लिए जाना है, गांजा लेने के लिए जाना है। मी त्याला बोलायला गेलो तर त्याने मला धक्का धुक्की, शिवीगाळ, माझ्या खिशातले 300-400 रुपयाचा धंदा केला होता ते पण काढून घेतलेत। मी हे सुद्धा सरांना 1 नंबर पोलीस स्टेशनला एनसी करायच्या टायमाला सांगितलं। मग दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्याशी असा प्रकरण घडला, म्हणजे एनसी घेतली आणि त्यांनी त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन घेतले नाही, म्हणून त्यांनी दुसरे दिवस माझ्यावर हल्ला केला। पोलीस प्रशासनाकडनं एवढंच आहे की त्याच्यावर म्हणजे कसं, मी सर रिक्षा ड्रायव्हर आहे, मी गाडी चालवतो। आता अचानक भयानक मध्ये काल माझ्याशी जे 10 तारखेला घडलं, असं पुढं नाही घडायला पाहिजे, म्हणून मला त्या पोलीस प्रशासनाकडनं निमंत्रण आहे की बाबा त्याला मोठी कारवाई करावी। आणि त्याच्यावर आधी पण म्हणजे असा माहिती पडले की तो पण गुन्हेगार आहे, मला पोलिसांनीच त्याचं नाव सांगितलं। मी तर फक्त त्याला भावड्या म्हणूनच ओळखत होतो।